9:15 वाजलेले आहेत आणि माझं स्वयंपाकातलं काय काय झालं दाखवते तुम्हाला. इकडं मस्त अशी ना भुर्जी बनवली आणि दूध गरम करायला ठेवलंय. चहा वगैरे झालाय, कणिकसुद्धा मळून ठेवली. आता मला चपात्या करायच्यात, पण त्याच्या अगोदर म्हटलं मला बरेच ब्लाऊज शिवायचे तुम्हाला माहितीच आहे. तर म्हटलं जी शिलाई मशीन आहे की नाही ती इथं बाहेर आणावी, कारण इतकं तिकडं बाहेर पत्र्याची रूम आहे ना आपली स्टोर रूम, इतकं डेंजर गरम होतंय तिथं की प्रमाणाच्या बाहेर. मग म्हटलं इथं मशीन आणली ना तर मी इथं दरवाजा उघडा ठेवून पण जेव्हा जेव्हा वाटेल ना तेव्हा ब्लाऊज शिवू शकते. म्हणून चाललंय डोक्यात, बघू आता आहो गेले दूध आणायला, घेऊन आले ना की मग ती मशीन पाठीमागची आणायची. दोघाला उचलती का नाही काय माहिती. आता मागच्या पाठीमागच्या दरवाजाने घेतली होती, आता मी तोपर्यंत येईपर्यंत कुलूप तरी उघडते. अजून हे हळदीचं लेपन काल केलेलं उंबरठ्याला ते पण पुसायचं राहिले. नाही तर काय होतं, येता जाता उंबरठ्यावर पाय पडला की सगळ्या घरात पिवळं होऊन जाते. मस्त बघा आपल्या जरबेराला आज भरपूर फुलं आले, ती सुंदर दिसते ते एकदम सकाळ सकाळी. आणि मोगऱ्याचा तर काही विषयच नाही, भरपूर फुलं आहेत मोगऱ्याला सुद्धा. हे बघा, काल तर गजरा केलता, आज काय तोडली नाहीत मोगऱ्याची फुलं. आणि ही धूळ तर कुठून येते, सकाळी झाडली बघा. आणि आता बघा किती धूळ आहे ह्या पायऱ्यावरती, वैताग आलाय त्या धुळीचा निसता. उन्हाच कधी एकदाचा पाऊस पडतोय असं झाले. आणि बघा इथं देशी गुलाबाला आज लई सुंदर असं फुलं आले, एकदम मस्त फुलं आले बघा. इतकं भारी वाटतं ना, जवळ नाही ना चाललं ना तरी पण ह्या फुलाचा वास येत असतो देशी गुलाबाचा, त्यामुळे मस्त वाटतं. आणि त्या दिवशी एका ताईंनी बघा ह्या फुलाचं नाव विचारलं होतं. हे आहे एकजोरा, ह्याला म्हणते तर म्हणजे मोठा एकजोरा आहे हा, मोठ्या साईजमध्ये. आणि ह्याच्यातला मिनेचर पण येतो. तर मिनेचर आहे ना तो पांढऱ्या रंगाचा आहे माझ्याकडे. मिनेचर म्हणजे काय तर ह्याला बघा अशी छोटी छोटी पांढरी फुलं येतात, त्याला मिनेचर एकजोरा म्हणतात. असे एकजोराचे 2-3 प्रकार असतात. आणि इथं बघा आज केसरी रंगाच्या ह्या गुलाबाला फुल आले. ह्याच्या बघा उन्हाने किती पाकळ्या करपून गेले, तर कसं दिसतंय ते फुल, एक वेगळाच कलर तयार झालाय, पाकळ्या करपलेत ह्या फुलाच्या. हळद सुद्धा बघा आपली मस्त आता पानं यायला लागले हळदीला, छान दिसते एकदम, एकदम मस्त आली हळद. तशी छान आहेत सगळी झाडं. वांगी मला वाटतं निबर झाली काय की बघा, तोडण्या वाचून माझं लक्ष नव्हतं, तोडून टाकते आता. हे बघा अजून एक आहे. गडबडीत राहतं, लक्षात नसतं. आता घरी नेऊनच चिरूनच बघावं लागते हे चांगले आहेत का. आणि बघा काही दिवसापूर्वी कुंडीतली माती कशी तयार करते म्हणून एका ताईने विचारलं होतं ना, तेव्हा हे बघा ह्या कुंडीतली 2 ऑफिस टाईमची रोपं लावून माती कशी तयार करते दाखवलं होतं. आणि त्यातली बघा झाडं किती सुंदर आलीत ह्या ऑफिस टाईमची. ह्याच्यात पिवळा आणि वेगवेगळ्या रंगाचं चिनी गुलाब आहे, मस्त आहे एकदम. इकडं पाठीमागच्या रूमला कुलूप आहे, उघडते आता. इकडं मशीन आहे, नको वाटायला लागले इकडे यायला. इतकं डेंजर गरम होते ना पत्र्याची रूम असल्यामुळं, लय डेंजर गरम होते इकडं, शब्दात वर्णन होऊ शकत नाही असं गरम होते. आणि इकडं बघा हे आपल्या थोड्याफार साड्या शिल्लक राहिलेल्या आहेत दुकानमधल्या. इकडे इकडे एवढं डोकं चालत माझं. आभारी आहे मंडळ, मंडळ आभारी आहे. कसलं गरम होते हा, मग तेवढं आणलंय तर गिफ्ट राहिले आता का नाही बोलली असते. तुमचं पैसे दे राहिले तर ड्रेसचं ॲनिव्हर्सरीच्या गिफ्टचं, पण आता गिफ्ट म्हणून किती घ्यायचं असते, तुम्हीच घ्या मला आता काहीतरी.
इथं तुम्हाला कदाचित समजलं नसेल आहोंचं आणि माझं काय संभाषण चालू होतं. तर पायात शूज घालत होते तेव्हा त्या शूजवरती खूप धूळ बसली होती, म्हणून मी त्यांना म्हणत होते की ते झटका जरा थोडंसं त्याला स्वच्छ करा. तर ते मला म्हणत होते की तुझ्याकडून मला आणखीन एक गिफ्ट द्यायचं राहिलेलं आहे. म्हणून त्या गोष्टीवरती आमचं डिस्कशन चाललं होतं. तुम्हाला समजणार नाही म्हणून म्हटलं क्लिअर करावं. आणि बघा ही शिलाई मशीन मस्त अशी बाहेर काढून आणली आणि आपण म्हणजे ब्लाऊज कपडे कोणतेही शिवत असताना बारीक धागेत ना इथं खाली पूर्ण जिथं आपण ती बॉबिनची डब्बी लावतो दोऱ्याची तिथं जाऊन बसतात आणि मग बऱ्याच वेळेस ब्लाऊज शिवत असताना दोरा सारखा तुटतो किंवा मशीन खूप जड चालते, स्पीडमध्ये चालत नाही. तर त्यावेळेस ना महिन्यातून एकदा तरी ना तुम्ही जर डेली ब्लाऊज वगैरे शिवत असाल, शिलाई काम करत असाल ना, आपल्या मशीनची आपणच स्वच्छता करायची असते. असे बारीक धागे गेलेले वगैरे सगळे काढायचे असतात. रोजच्या रोज किंवा एक दिवसाआड तरी शिलाई मशीनला तेल करायचं असतं, म्हणजे सगळे पार्ट आहेत ना त्याचे स्मूथली एकदम चालतात. माझ्या मशीनची सगळी सर्व्हिसिंग आहे ना बऱ्यापैकी मी घरीच करते. आणि ह्या गोष्टी शिकण्यामागचं कारण असं होतं की मशीन नीट करायला जायचं म्हटलं की घरापासून 2.5 ते 3 किलोमीटर अंतरावरती तिला घेऊन जावं लागतं. म्हणून आता मशीन सगळी स्वच्छ केली, त्यातली धूळ काढली आणि तेल केले. थोडंसं तेल गळत होतं म्हणून बाहेरच ठेवली होती, आणखीन काही तिला आत नेऊन ठेवली नव्हती. तोपर्यंत बघा आज गव्हाचं दळणसुद्धा संपलं होतं आणि मस्त असं म्हटलं चला पटकन गव्हाचं दळण करून घेऊया. आणि तसं तर ना आज वातावरण खूप छान झालं होतं, मात्र उकडत फार होतं, आबाळ आलं होतं. मला ना असं झाडं बघत बघत ना घरातली छोटी मोठी कामं आहेत ना करायला बाहेर बसून आवडतं. पण एवढ्या मला वाटतं 2 महिन्यात मी बिलकुल पोर्चमध्ये बसून एक सुद्धा काम केलं नाही. आज पहिल्यांदा कितीतरी दिवसातून ना दळण करायला सुद्धा बाहेर बसले होते, कारण थोडीशी हवा सुटली होती, गरम होत होतं पण एवढं काय वाटत नव्हतं. नाहीतर एवढ्या 2 महिन्यात ना मी जे काही दळण छोटे मोठे भाज्यांची निवड असेल ना हॉलमध्ये बसून दरवाजासमोर करते, नाहीतर मग उन्हामुळे बाहेर येऊच वाटत नाही. पण आज एकदम मस्त वातावरण होतं म्हणून बाहेर दळण नीट करायला बसले होते. आणि बऱ्याच दिवसापूर्वी शॉर्ट व्हिडिओमध्ये ही गवारीची झाडं लावलेली दाखवली होती, त्यानंतर मोठी मोठी झालेली पण दाखवली होती. आणि आज अचानक बघा नजर गेली तर मला वाटलं की एकाच झाडाला शेंगा लागलेत, पण तसं झालं नव्हतं. बऱ्याच झाडांना गवारीच्या शेंगा लागल्या होत्या, त्या सगळ्या तोडून घेतल्या. वांग्याच्या झाडाला सकाळी 2 वांगी लागली होती, ती तोडली होती. आणि नंतर लक्ष गेलं तर आणखीन 2 वांगी लागली होती, ती सुद्धा तोडून घेतली. आणि तसं तर खरं सांगू का सकाळी माझं ना हे दारातलं म्हणजे अंगणातलं झाडून काढायचं राहिलं होतं. कारण ना सकाळी उठल्या तसं तर 5-5:30लाच मी उठले होते, पण माझं सारामृत वाचन चालू आहे. तुम्ही म्हणाल आज तर म्हणजे गुरुवारचं झाला व्हिडिओ, शुक्रवार आहे आणि कसं काय वाचन, तर मी 11 संकल्पयुक्त पाठ करणार आहे. तर म्हटलं काही अडचण वगैरे नाही आणि धोंड्याचा महिना आहे, तर 1 दिवसाआड किंवा रोज शक्य झालं तर रोज 11 दिवसात 11 पाठ पूर्ण करावेत. म्हणून ते वाचन केल्यामुळं मला काही सकाळी बाहेर येऊन झाडून काढणं झालं नाही. आणि त्यानंतर बघा सगळी आवरावर करून इतकी थकून गेली होती. संध्याकाळी आहोंचं थोडं बाहेर काम होतं, म्हटले चल. आणि जिकडं नर्सरी आहे ना त्या साईडला आम्ही आलो होतो आणि ही गुलाबाची एवढी सुंदर फुलं दिसत होती ना लांबून, बघून काय गाडी थांबवायचा मोह आवरला नाही. आहो म्हटले तुला जायचंय का नर्सरीमध्ये? मी म्हटलं हो. मग गेलो नर्सरीमध्ये, मन भरून सगळी झाडं बघितली आणि 2 घेतलीत सुद्धा. दाखवते पुढं जाऊन कोणती घेतलीत ते. आणि ही जी आत्ता मी नर्सरी दाखवते ना, अकलूजमधल्या बऱ्याच ताईंची कमेंट येते की ही नर्सरी कुठं आहे. अकलूजचं माळेवाडी कॉलेज जे आहे त्याच्याबरोबर समोर थोड्या अंतरावरती ही नर्सरी आहे. आणि हे बघा बेगम बहारचं हे फुल आहे. याचं झाड मी अगोदर आणलं होतं, आपल्या व्हिडिओमध्ये खूप दिवसापूर्वी शेअर केले. पण ना जोपर्यंत भर आहे ना त्याचं वातावरण किंवा म्हणतात ना ऋतू आहे ना तोपर्यंत हे झाड टिकतं. आपल्या इकडे जास्त दिवस काही टिकत नाही. ह्या झाडाची किंमत विचारली तर त्यांनी 350 रुपये सांगितली, म्हणून मी काही घेतलं नाही. मला मात्र ही गुच्छची तगर आहे ना आपल्या एंट्रन्सच्या तिथं हे झाड खूप डेरेदार झालं होतं. खालून मुंग्याने खाऊन टाकले आणि जळून घेतलं, म्हणून ते एक झाड घेतलं मी 70 रुपयाचं. आणि चमेलीचा वेल पण माझ्याकडे नव्हता आणि आहोंना खूप वेलाचा त्या फुलांचा वास आवडतो, म्हटले हे रोप घे. म्हणून अशी 2 चमेली आणि तो गुच्छाचा जो तगर आहे त्याचं रोप घेतलं. आणि नंतर अचानक ना सकाळीच माझ्या मनात एक विचार येऊन गेलता की आज शुक्रवार आहे आणि आपण अकलाई मंदिरात जाऊया का दर्शनाला. पण म्हटलं आता थोड्याच दिवसापूर्वी गेलो, लगेच कशाला जायला. आणि आहो अचानक म्हटले तुला जायचंय का मंदिरात दर्शनाला. आणि मला एवढं आश्चर्य वाटलं ना, कधी कधी आपण सहज सोपे विचार करून जातो
आणि कधी कधी ते पूर्णही होतात. म्हणून आपले विचार जसे असतात ना तसं आपलं आयुष्य घडतं. म्हणून चांगले विचार नेहमी करत राहा आणि विसरून जात राहा. कधी ना कधी त्या गोष्टी पूर्ण होतात. याचा मला खूपदा अनुभव येतो. तुम्ही जर माझे जुने व्हिडिओ बघितले ना त्यामध्ये ना मी लॉ ऑफ अट्रॅक्शनबद्दल खूप सांगितले. मला त्या लॉ ऑफ अट्रॅक्शनचा खूप फायदा झाला आहे किंवा ना जसं विचार एखादा करते ना तसं घडलंय असं मला प्रचिती खूप वेळा आली आहे ना. म्हणून माझं विचारांवरती खूप म्हणजे विश्वास आहे. आणि लॉ ऑफ अट्रॅक्शनवरती सुद्धा देवीचं मस्त मन भरून दर्शन घेतलं. तसं तर आरतीच्याच वेळेत आम्ही जाऊन नेमके पोहोचलो होतो. 10 मिनटं देवीच्या मंदिराच्या तिथं बसलो आणि नंतर घरी आलो. पण आजचा दिवस आहे ना कामात जरी गेला तर खूप सुंदर गेला होता. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब